स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप या यूट्यूब चॅनलवर। आपण सुरू केलेली अतिसंभाव्य प्रश्नसंच पोलीस भरती 2024 यामधील सराव प्रश्नपत्रिका भाग 7वा आणि याच्यातील आजचा हा पहिला प्रश्न बघा। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, न्यायमूर्ती गोखले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, विराज शिंदे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये रिकामी जागा येथे झाला आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, लुंबिनी, हस्तिनापूर, गोलविरा आणि वैशाली। ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी या ठिकाणी झाला। लुंबिनी हे ठिकाण नेपाळमध्ये आहे। ठीक आहे, यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, बहुजन हिताय बहुजन सुखाय रिकामी जागा यांची शिकवण होय आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत, वर्धमान महावीर, भगवान बुद्ध, शंकराचार्य, स्वामी विवेकानंद। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 भगवान बुद्ध हे आहे। ठीक आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण भगवान बुद्ध यांची होती। ठीक आहे, यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, महावीर वर्धमान हे जैन धर्मांचे कितवे तीर्थकार होते? आणि ऑप्शन दिलेले आहेत, पहिले, 30वे, 24वे, 25वे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 24वे। ठीक आहे, तर महावीर वर्धमान हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते। ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, वेरूळ येथील कैलासी लेणी खालीलपैकी रिकामी जागा या राजघराण्याच्या काळात कोरली गेली। ठीक आहे, आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, चालुक्य, वाकाटक, बहमनी आणि राष्ट्रकूट। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट। ठीक आहे, यांच्या घराण्यात ते कोरण्यात गेली। ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, मोनालिसा द लास्ट सपर या अजारामर चित्रकलाकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? आणि ऑप्शन दिलेले आहेत, मायकल एनला, लिओनार्दो द व्हिन्सी, राफेल आणि पेट्रोक। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 लिओनार्दो द व्हिन्सी हे आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, बघा कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते? ठीक आहे, आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, सम्राट अशोक, आर्य चाणक्य, सम्राट पुलकेशी आणि सम्राट हर्षवर्धन। ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 सम्राट अशोक या संबंधित नाव आहे। ठीक आहे, यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, रिकामी जागा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय आणि आपल्याला ऑप्शन दिले, सातकर्णी प्रथम, गौतमीपुत्र, सिमुक आणि हाल। ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। ठीक आहे, यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? ठीक आहे, आणि आपल्याला ऑप्शन दिलेले बघा, हुमायूं, बाबर, बलबन आणि अकबर। तर मुघल सत्ता स्थापन करणारा बाबर हा राजा होता। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2। ठीक आहे, यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, अल्तमश, अहमद बिन तुगलक, गियासिंग तुगलक आणि मुबारक खिलजी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 अल्तमश हे आहे। ठीक आहे, यांनी तो कुतुब मिनार बांधला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? ठीक आहे, बघा बहमनी राज्याची स्थापना ही कोणी केली? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, अल्लाउद्दीन, हसनगंग, महमूद गवान आणि टिपू सुलतान। ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हसनगंग यांनी बहमनी राज्याची स्थापना केली। ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असत? आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत, दिवाण, फडणवीस, चिटणीस आणि मुजुमदार। तर पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीत हे मुजुमदार हे अधिकारी असतात। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13,
छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्यावर झाली? आणि ऑप्शन दिले बघा, प्रतापगडाच्या पायथ्याशी, विशालगडाच्या पायथ्याशी, पन्हाळगडाच्या पायथ्याशी आणि रायगडाच्या पायथ्याशी. तर छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आणि ऑप्शन दिले रायगड, राजगड, शिवनेरी आणि प्रतापगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला? आणि ऑप्शन दिले शिवनेरी, जंजिरा, सिंधुदुर्ग आणि पन्हाळा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराजांनी बांधला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? इसवी सन 1674, इसवी सन 1664, इसवी सन 1672, इसवी सन 1666. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, शिवाजी महाराज रिकामी जागा या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्दीजौहर यांनी किल्ल्याला वेढा घातल्यामुळे महाराजांना किल्ल्यात अडकून पडावे लागले. आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत पन्हाळा, विशालगड, पुरंदर आणि राजगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पन्हाळा. ठीक आहे. पन्हाळा या किल्ल्यावर ते मुक्कामास होते त्यावेळेस जो आदिलशाहीचा सरदार सिद्दीजौहर यांनी त्या किल्ल्याला वेढा घातला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? ऑप्शन दिले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बाजीराव पेशवे. ठीक आहे. यांच्या कारकिर्दीत बांधला गेला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? आणि ऑप्शन दिले 1660, 1857, 1761 आणि 1862. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे 1761. ठीक आहे. बघा पानिपतची पहिली लढाई ही 1521 मध्ये झाली. ठीक आहे. पानिपतची दुसरी लढाई ही 1556 मध्ये झाली आणि आणि पानिपतची तिसरी जी लढाई आहे ती 1761 मध्ये झाली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1948 मध्ये कोठं आगमन झाले? आणि ऑप्शन दिले कोची, कालिकत, कन्नूर आणि गोवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 कालिकत या बंदरात त्यांचं आगमन झालं. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर ऑप्शन दिलेले आहेत 1773, 1784, 1793 या आणि चौथा ऑप्शन यापैकी नाही. तर पिट्स इंडिया कायदा हा 1784 मध्ये मंजूर झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? ठीक आहे. आणि ऑप्शन दिले लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड डफरिन. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड बेंटिंग यांच्या काळात झाला. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? आणि ऑप्शन दिले लॉर्ड मेकाले, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी आणि वॉरन हेस्टिंग. तर भारतामध्ये टपाल व तार सेवा ही लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुरू झाली. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? आणि आपल्याला ऑप्शन दिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माउंटबॅटन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी. ठीक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालचारी. ठीक आहे.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. आजचा हा आपला शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थानाचा जनक असे म्हणतात? आणि ऑप्शन दिलेले आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड रिटन, लॉर्ड डफरिन आणि लॉर्ड डलहौसी. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.